अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार। आजचा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज शनिवारच्या दिवशी कालभैरव जयंती आलेली आहे। बघा, कालभैरवनाथ जे दैवांचे एक रूप मानले जातात। काही देव हे उग्र स्वरूपाचे असतात, तर काही देव हे शांत स्वरूपाचे असतात। जे देव शांत स्वरूपाचे असतात त्यांची आपण देवघरात पूजा आराधना करतो, तर जे देव उग्र स्वरूपाचे असतात त्यांची आराधना, त्यांची उपासना ही आपण घराच्या बाहेर करतो। बघा, तुम्ही कालभैरव अष्टकम, कालभैरव स्तोत्र किंवा कालभैरवनाथ हे नेहमी ऐकलं असेल, मात्र यांची मूर्ती, यांची प्रतिमा तुम्ही कधीही कुठल्याच देवघरात पाहिली नसेल, कारण यांची मंदिरं असतात ती गावापासून किंवा आपल्या घरापासून थोडीशी लांब असतात। हे देव जे आहेत हे तीव्र कोपे असतात आणि यांची जी पूजा आराधना जी आहे ही घराच्या बाहेरच करतात। आज कालभैरव जयंती आहे। कालभैरवनाथ हे संकटांचा नाश करणारे, विघ्नांना दूर करणारे, संकटांपासून मुक्ती देणारे, भय बाधा पळवून लावणारे आणि जर मृत्यूचे एखादं भयानक संकट आपल्या समोर असेल किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीवरती मृत्यू ओढवणार असेल तर या मृत्यूलाही दूर करणारे जर सर्वश्रेष्ठ कुठले दैवत असेल तर ते म्हणजे कालभैरवनाथ। कालभैरवनाथ हे कुटुंबाचं, घराचं संरक्षण करणारे दैवत आहेत आणि आज त्यांची जयंती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंतीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, कारण आजचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, बाधांना आपल्या घराच्या बाहेर करण्यासाठी, सर्व वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर एक वस्तू फेकायची। ही एक वस्तू तुम्ही जर आज कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर काढली किंवा घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तूसोबत घरातील भय, भीती, क्लेश, कलह, संकट, विघ्न सगळं काही घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून प्राप्त होईल। आता हा जो उपाय आहे हा संध्याकाळी 6च्या पुढे प्रदोष समय असतो, अंधार पडत आला की त्यानंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही हा जो उपाय आहे हा करू शकता। या उपायासाठी तुम्हाला ज्या वस्तू आता मी सांगणार आहे ह्या सगळ्यात अगोदर या वस्तू व्यवस्थित ऐका, त्या वस्तू गोळा करून ठेवा, कारण आपल्याला या उपायासाठी याच वस्तू लागणार आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं तर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, ब्लॅक कलरचं काळ्या रंगाचं छोटं कापड घ्यायचं। त्या कापडामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घालायचे। काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घालायचे। त्याच्यावरती 21 अख्खे उडीद ठेवायचे। उडदाचे जे दाणे असतात हे 21 उडदाचे दाणे। प्रत्येक वेळी उडदाचा दाणा ठेवत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेलं संकट असेल, शत्रू त्रास देत असेल, शत्रूचं नाव माहिती असेल, जे काही दुःख क्लेश असेल ते व्यक्त करायचं आहे, ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उडदाचा दाणा त्या काळ्या तिळांवरती ठेवायचा आहे। पुन्हा उडदाचा दुसरा दाणा घ्यायचा, माझ्या आयुष्यातील दुःख, क्लेश, शत्रुपीडा, हा शत्रू आहे तो दूर व्हावा, तो नष्ट व्हावा, इतकीच माझी प्रार्थना आहे आणि हा काळा उडदाचा दाणा तिथे ठेवायचा। असे 21च्या 21 घेतलेले सगळे उडदाचे दाणे एक एक करत तुम्हाला त्या काळ्या तिळांवरती ठेवायचे। याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती 2 अख्खे हिरवे वेलदोडे ठेवायचे। 2 अख्ख्या ज्याला आपण वेलच्या इलायच्या म्हणतो, ह्या वेलच्या 2 ठेवून झाल्या की त्याच्यावरती 7 तुम्हाला भीमसेनी कापराचे, नसेल तर गोल कापूर घ्या, जो कुठला कापूर असेल त्याचे 7 तुकडे तुम्हाला याच्या वरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती 7 अख्खे काळे मिरे ठेवायचे। ह्या सगळ्या वस्तू त्या काळ्या कापडात ठेवायच्या, कापडाला घट्ट गाठ मारायची आणि छोटी पुरचुंडी पोटली तयार करायची। तयार केलेली जी पोटली आहे ही देवघराच्या समोर उजव्या हातात घेऊन बसायची। 7 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं। बघा, कालभैरव अष्टकम नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे। नित्यसेवेच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलात तर 109
109 या पेज नंबरवरती आहे, किंवा यूट्यूब गुगल आहे तिथे तुम्ही टाकलं तरीही ते सहज येऊन जाईल. हे कालभैरव अष्टकम तुम्हाला 7 वेळा म्हणायचं आहे. 7 वेळा अष्टकम म्हणून झालं, ही पोटली अभिमंत्रित करून झाली की त्याच्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती सतत आजारी असेल, ज्या व्यक्तीवरती मृत्यूचं संकट येत आहे किंवा म्हणजे लास्ट स्टेपला तो आहे असं तुम्हाला वाटत असेल, एखाद्या व्यक्तीच्या पाठी काहीतरी पनवती आहे असं तुम्हाला वाटत असेल, एखादा व्यक्ती सतत आजारी आहे, एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत आहे, घरातील मुलं किरकिर करत आहेत, नजर लागलेले आहे, जे काही वाईट क्लेश कलह काही तुमच्या घरात जाणवत असतील, त्या व्यक्तीवरून 7 वेळा ही पोटली उतरवायची. 7 वेळा ही पोटली उतरवायची. त्यानंतर आपल्या घराच्या आतमध्ये ज्या 4 दिशा आहेत, जे 4 कोपरे असतात घराच्या आतमध्ये, या 4ही कोपऱ्यांना ही काळी पोटली स्पर्श करायची, टच करायची. 4ही कोपऱ्यांना ही काळी पोटली स्पर्श करून झाली, टच करून झाली, घरातल्या प्रत्येक सदस्यावरून ती उतरवून झाली की त्यानंतर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची. मुख्य प्रवेशद्वारावरून ती 7 वेळा उतरवायची आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं. जिथे सहसा कुणाचं घर नसेल, कुणाचा पाय लागणार नाही, कुणाचा पाय पडणार नाही किंवा कुणाची शक्यतो नजर वगैरे जाणार नाही, अशा ठिकाणी शेत वगैरे काहीही असेल, अशा ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची. आपल्या उजव्या किंवा डाव्या हाताने ही पोटली फेकून द्यायची. हात पूर्ण असे झटकायचे. जेव्हा घरात तुम्ही याल, घरात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल, तेव्हा हातावर पायावर थोडेसे पाणी घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये यायचं. घरात आल्यानंतर घरात जर गोमूत्र असेल तर घरातल्या 4ही कोपऱ्यांना हे गोमूत्र शिंपडायचं. बघा, हा उपाय केल्यानंतर घरातील सर्व क्लेश, कलह, इडा, पिडा, दारिद्र्य, नकारात्मकता, बाधा सगळं घराच्या बाहेर जाईल. आजचा हा खास उपाय आहे. वर्षातून एकदाच कालभैरव जयंती येते आणि ती दुःख, क्लेश, अपमृत्यू हे सगळं काही दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजचा योग पुन्हा लवकर नाहीये, त्यामुळे आज जरी जास्त काही शक्य नसेल तरी हा उपाय नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.